19 साल की उम्र में जहां कई युवा अपने सपनों को पंख देते हैं, वहीं नागपुर में एक युवा ने मामूली विवाद में पड़ोसी को ही मौत के घाट उतार दिया। भले ही इस अपराध को नशे की हालत में अंजाम तक पहुंचाया गया, लेकिन युवा पीढ़ी पर बढ़ते नशे की लत ने सोचने पर मजबूर कर दिया है। संतरा नगरी नागपुर क्राइम कैपिटल बनता जा रहा है। आए दिन गैंग वॉर और हत्या जैसे गंभीर अपराध यहाँ आम है। नशे की लत शहर के युवाओं को भटका रही है। नशे में मामूली विवाद भी हत्या जैसे अपराध को जन्म दे रहा है। ऐसी ही वारदात नागपुर के धंतोली पुलिस स्टेशन के तहत राहुल नगर में सामने आई। यहाँ 19 साल के आरोपी आयुष मंडपे ने सिर्फ इसलिए अपने मोहल्ले के 35 वर्षीय अंकुश देवगिरकर को मौत के घाट उतार दिया क्योंकि वो उसे गालियां देने से रोक रहा था। रविवार रात आयुष शराब पीकर गाली दे रहा था, तभी मृतक अंकुश ने उसे टोक दिया, जिससे दोनों में बहस हो गई। अंकुश भी शराब के नशे में था। इसी दौरान दोनों ने एक दूसरे की कॉलर पकड़ी, जिससे गुस्से में आग बबूले हुए आयुष ने घर के अंदर से चाकू लाकर अंकुश के पेट पर वार कर दिया, जिससे अंकुश की मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर जांच शुरू कर दी है। राहुल नगर मध्ये ही घटना झालेली आहे। रात्री 10:30-11:00 दरम्यानची घटना आहे आणि जो ज्यांनी मारलेला आहे आयुष मंडपे हा 19 वर्ष तिथेच राहतो राहुल नगर मध्ये। हा दारूच्या नशेमध्ये त्याच्या त्या घटनास्थळी शिवीगाळ करत होता। तर तिथे जो मयत आहे अंकुश देवगिरकर वय 35 वर्ष, तो पण राहुल नगरलाच राहतो आणि कबाडीच्या दुकानात काम करतो देवगिरकर। तर तो तिथे आला आणि त्यांनी आयुषला विचारलं की तू शिवीगाळ का करतोय असं वगैरे। अंकुश देवगिरकर सुद्धा दारूच पिऊन होता आणि या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली, एकमेकांना शिवीगाळ करायला लागले आणि मग अंकुश देवगिरकरनी आयुष मंडपे याची कॉलर पकडली। म्हणून मग त्याचा राग धरून आयुष मंडपे हा जवळच म्हणजे घटनास्थळावरून एका मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं, तिथून त्याने चाकू घेऊन आला घरून आणि चाकूने जो मयत आहे सध्या अंकुश देवगिरकर याला एक पोटात वार केलेला आहे, एक पाठीवर केलेला आहे आणि पोटातला जो घाव आहे तो थोडा डीप असल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। बरोबर। आयुष मंडपे याचा काही रेकॉर्ड नाही। आयुष मंडपे किंवा अंकुश देवगिरकर दोघांचा काही रेकॉर्ड नाहीये। आयुष मंडपे हा BSc फर्स्ट इयरला आहे, धर्मपेठ सायन्सला शिक्षण घेत होता आणि यांचे दोघांचेही असे वाद आधीपासून किंवा असा काही विषय नव्हता। एकदम किरकोळ गोष्टीवरनं तात्काळ घडलेला गुन्हा आहे हा। आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याचा शोध घेऊन आणि पुढील कारवाई आमची चालू आहे।